मी सफरीत, तुमचं खूप खूप स्वागत। चला बघूया आजच्या टॉप स्टोरीज। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अगबाई अरेच्या पार्ट 2 चा फर्स्ट लुक। त्यानंतर ऐकणार आहोत आशाताई भोसले यांचं नवीन मराठी गाणं आणि शेवटी कॉफी शेअर करणार आहोत वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे सोबत। सन 2004 हे वर्ष मराठी सिनेमांसाठी फारच महत्त्वाचं ठरलं। याच वर्षात मराठी सिनेमांचा पुनर्जन्म झाला असंही म्हणायला हरकत नाही। अहो का म्हणून काय विचारताय? याच वर्षात एक सिनेमा आला होता ज्याने मराठी सिनेमांचा चेहरा मोहराच बदलला। उत्तम स्क्रिप्ट, टेक्निकली स्ट्रॉंग आणि याशिवाय बऱ्याच बड्या मंडळींचा सहभाग होता या सिनेमात। बरोबर, अगबाई अरेच्या या सिनेमानंतरच मराठी फिल्म्सचा चेहरा मोहरा बदलला आणि आपला स्तरही फारच वाढायला लागला। असो, तर आत्ताचा आपला अपडेट आहे ना, तो याच सिनेमाबद्दल। या सिनेमामुळेच आपल्याला केदार शिंदे सारखा डिरेक्टर, गुरु ठाकूर सारखा लिरिसिस्ट आणि अजय अतुल सारखे म्युझिक डिरेक्टर भेटले आणि यांनीच मग इतिहास घडवला। आणि आत्ताची न्यूज अशी आहे की याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी केदार शिंदे पुन्हा सज्ज झालेत याच सिनेमाचा दुसरा भाग घेऊन। ही माझ्या बोटात जादू आहे आणि आता ही जादू मी तुझ्यावर नाही स्पर्श न करता एन्जॉय। नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लुक लॉन्च झाला आणि यासाठी एक खूप मोठा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। एक अवॉर्ड फंक्शनच म्हणूया ना। हा सगळा इव्हेंट झाल्यानंतर आम्ही थेट केदार शिंदेना भेटलो। अहो, एवढ्या दिवसानंतर एक खूप प्रॉमिसिंग असा सिनेमा घेऊन येत आहेत ना ते। एक मात्र खरं की मला ना दुसरा पार्ट त्याचा जिथे पहिला पार्ट संपला तिथे नव्हता करायचा। मला जर पैसे कमवायचे असते तर 2004 साली अगबाई अरेच्या आल्यानंतर 2006 किंवा 7ला मी अगबाई अरेच्या 2 करून मोकळा झालो असतो। मला स्वतःला असं वाटतं की जेव्हा आपण लगेरो मुन्नाबाई बघतो तेव्हा आपल्याला कळतं की मुन्नाबाई MBBS खूप वेगळा होता, हा वेगळाच त्यांनी सिनेमा आणला। तर हा जो वेगळेपणा आहे तो वेगळेपणा जपण्याचा मी प्रयत्न केला आणि तोच आनंद पुन्हा लोकांना मिळेल याचा प्रयत्न नक्की आहे। प्रेम म्हणजे नुसताच थिल्लरपणा नाहीये। प्रेमाला काही गोष्टींची गरजही नसते। आजकाल खूप सगळं बघा, मोबाईल पण टचस्क्रीनचा आलेला आहे, त्यामुळे सतत आपल्याला हाताळायची सवय लागलेली आहे। तर या सगळ्या गोष्टी न करताही प्रेम एक्सप्रेस होऊ शकतं हे दाखवणारा माझा सिनेमा आहे। आणि मला असं वाटतं की तो जर मी ते माझ्या बायकोची पण ओरड आहे, मला ती म्हणते की सगळ्या स्त्रियांच्या मनातलं कळतं तुला, आता तू दुसरा पण भाग तसा केलेला आहे। तिला असं वाटतं की मला तिच्या मनातलं कळत नाही। तर माहिती आता काय होईल पुढे। अगबाई अरेच्या मध्ये मेन लीड होता तो संजय नार्वेकर आणि सिनेमात जरी बायकांच्या मनातलं ऐकू येत असलं ना तरी प्रॉब्लेम होता पुरुषाचा। लेकिन पार्ट 2 जरा हटके राव। अहो, यात मेन लीड आहे चक्क सोनाली कुलकर्णी, ज्युनियर नाही हो, सिनियर। सिनेमात सोनाली काय काय प्रॉब्लेम्स फेस करणारे किंवा ती कुणाला प्रॉब्लेम मध्ये टाकणारे हे आम्ही तिला इथेच विचारलं। अगबाई अरेच्या 2 मधली जी माझी व्यक्तिरेखा आहे ती फार स्पेशल आहे। म्हणजे त्यामध्ये जो विनोदाचा टच आहे, त्यामध्ये जो खेळकरपणा आहे, एक हवीशी व्यक्ती वाटणार आहे। म्हणजे ती पूर्णपणे रसरशीत ह्युमन भूमिका आहे की जी हसवते, पण जी कदाचित डोळ्यात पाणी येतं तिच्या बोलण्यामुळे, ती वेडी वाटते काही वेळेला। शुभांगी हेमंत कुडाळकर, माझ्या आयुष्याची कथाच वेगळी। त्यातली जी विविधता आहे
ती बघून प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे की काय रे, किती जण आपल्या आजूबाजूला असतात पण किती माणसं मुखवटे घेऊन जातात आणि ही शुभांगी बघा किती खरी आहे, हे असं राहता आलं पाहिजे. पहिला सुनील राजेंद्र पाटील, दुसरा प्रल्हाद वासुदेव किसमिसे, तिसरा राहुल वसंत देशपांडे, चौथा नरेंद्र केशव चकवे, पाचवा हा दुसराच पण मोठा होऊन आलेला म्हणजेच प्रल्हाद किसमिसे, सहावा विक्रम रघुनाथ देसाई, सातवा आठवा आठवत नाही. आज तागायत जी काही वर्ष मी या क्षेत्रात काम करते, मॉडेलिंग असू देत, म्हणजे माझ्या 60-70 ॲड्स असू देत, आत्तापर्यंत केलेली नाटकं किंवा कुठल्याही भाषेतला सिनेमा, आजपर्यंत एकदाही माझं शूटिंग मला बरं वाटत नाही आहे म्हणून कॅन्सल झालेलं नाही आहे. मी या सिनेमाच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं फिटनेसकडे लक्ष दिलं. मला असं वाटलं की स्क्रीनवर सुद्धा चांगलं दिसणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण त्याला मी कधीच गाऊन लेखलेलं नाही आहे. मी नेहमीच माझ्या कॅरेक्टरला सुंदर दाखवायचा प्रयत्न करत आलेली आहे. कितीही सुरस, चमत्कारिक, खोटी किंवा मजेदार वाटली ना तरी हीच माझी कथा आहे. तर या सिनेमाची जातकुळी अशी होती की त्याला अशी एक अभिनेत्री हवी होती की जी उत्तमच अभिनेत्री आहे, आणि माझ्या डोळ्यासमोर फक्त 2च अभिनेत्री होती. मी जर ही फिल्म हिंदीमध्ये केली असती तर मी तब्बूला विचारलं असतं, आणि मी आता ही फिल्म मराठीत केली आहे तर मी ही सोनाली कुलकर्णीकडून करून घेतलेली आहे. आणि सोनाली कुलकर्णीचं काम आजपर्यंत मी तिच्या कामाचा फॅन आहे. मी असं कधीच म्हणणार नाही की दावा वगैरे करणार नाही की एक्सलंट याच्यासाठी भूमिका केलेली नाही, असं नसतं. प्रत्येक सिनेमामध्ये तिची भूमिका वेगळी आणि खूप छान होती. पण एक मात्र आहे की आश्चर्याचा सुखद अगबाई अरेच्या धक्का प्रेक्षकांसाठी असेल की सोनाली कॉमेडी करते. केदारनी मला जेव्हा सांगितलं की सोनाली तुला ना सिनेमाची गोष्ट ऐकवायची, तर माझं अक्षरशः असं झालं, अगं बाई मला खरंच खूप आनंद झाला होता. आणि ते खरंच खूप मराठी मुलींचं तरी जेन्युइन एक्सप्रेशन असतं की अगं बाई हो का, किती छान, ते मी म्हणून गेले होते. त्यामुळे माझ्यासाठी तो क्षण खूप लक्षात राहणारा आहे. तो माझ्यासाठी असलेला अगबाईचा क्षण आहे. टच करू का? तो ये है अगबाई अरेच्या 2. पार्ट 1 मुळे तर मराठी सिनेमांचा चेहरा मोहरा बदलला होता. आता पार्ट 2 काय काय दंगा घालणार आहे हे तर आपल्याला येणारा काळच सांगेल. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र त्यानंतर आपण ऐकणार आहोत आशाताई भोसलेंचं एक नवीन गाणं.